नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी अशी समोर येत आहे की राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी 1932 कोटी रुपयाची अधिक निधीला मंजुरी दिली आहे। यामुळे राज्यातील जवळपास 92.36 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। संपूर्ण माहिती काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केल्यानुसार 9 आणि 10 सप्टेंबर रोजी हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल। तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच असेल की तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे किंवा नाही। यासाठी तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची किंवा कोणाची मदत घेण्याची गरज नाही। तुम्ही घरबसल्या तुमच्या स्मार्टफोनवरून तुमच्या हप्त्याची परिस्थिती तपासू शकता। कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला अगोदरच खूप वेळ झालेला आहे। त्यामुळे शेतकरी खूप साऱ्या प्रश्नांना आळा जात होता, शेतकरी खूप साऱ्या प्रश्नांना बळी जात होते। त्यामुळे शेतकऱ्यांना हा पण एक महत्त्वाचा दिलासा ठरला। राज्य सरकारने जेव्हा GR निर्गमित केला तेव्हा आपल्या चॅनलवरती GR उपलब्ध आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही जाऊन ते पण व्हिडिओ बघू शकता। तर GR निर्गमित केला तर आज किंवा उद्या या 2 दिवसात तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे मिळू शकतात। आता यासाठी जर तुम्ही बघितलं तर यासाठी तुम्हाला पाहायचे आहे की तुमची यादीमध्ये नाव आहे किंवा नाही। तर तुम्ही काही सोप्या पद्धतीने तुमच्या मोबाईलवरून हे काम करू शकता। तुम्ही यासाठी अगोदर मोबाईलवर जाऊन अधिकृत वेबसाईटवर जा। सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर ब्राउझरमध्ये pmms.nic.in ही सरकारी वेबसाईट उघडा। त्यानंतर डीबीटी स्टेटस ट्रॅकर निवडा। वेबसाईटच्या उजव्या बाजूला आलेल्या मेनूवर क्लिक करा। त्यानंतर पेमेंट स्टेटस आणि पुढे डीबीटी स्टेटस ट्रॅकर हा पर्याय निवडा। त्यामध्ये तुमची माहिती भरा। आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल। कॅटेगरीमध्ये डीबीटी NSMNY पोर्टल निवडा। तुमचा PM किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर हाच तुमचा ऍप्लिकेशन ID असेल, तो काळजीपूर्वक नमूद करा। स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरा, सर्च करा। सर्व माहिती भरल्यानंतर सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या हप्त्याची सविस्तर माहिती स्क्रीनवर दिसेल। क्रेडिट स्टेटसमध्ये पेमेंट पेंडिंग असे दिसत असेल तर याचा अर्थ तुमचा हप्ता मंजूर झाला आहे आणि लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल। जर तुमची माहिती लगेच दिसली नाही तर थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न करा, कारण वेबसाईटवर माहिती अपडेट होण्यास थोडा वेळ लागू शकते। त्यामुळे तुम्हाला या हप्त्याबद्दल माहिती मिळू शकते आणि असे केल्यानंतर तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे किंवा नाही। कारण की नमो शेतकरीचे महासन्मान निधी योजनेचे आज किंवा उद्या पैसे मिळून जाणार आहे। त्यामुळे हे संपूर्ण माहिती तुम्हाला मस्त वाटेल। त्यामुळे तुम्ही काय करा, संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर करू शकता। त्यामुळे तुम्ही इझिली तुमच्या मोबाईलवर ह्या ट्रॅकिंग करू शकता आणि इझिली तुमच्या मोबाईलवर तुमचा हप्ता येणार आहे किंवा नाही हे जाणून घेऊ शकता। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता, त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।